नमस्कार मित्रांनो. काल आपण बघितलं की अयोध्येच्या वर्णनात आपल्याला जाणवतं आहे की अयोध्या ही अस्त्रांनी सज्ज अशी होती. अयोध्येतले नागरिक सुखी समाधानी तर होतेच, पण त्यात शूर लोक पुष्कळ होते. आपण भरताचे चित्र लहानपणी सगळ्यांनी पाहिलेले आहे. छोटा भरत सिंहाचा जबडा उघडून त्याचे दात मोजतो आहे, असे वाघसिंहाशी निशस्त्रपणाने लढाई करणारे आणि वाघसिंहांना एखाद्या शेळ्या मेंढ्याप्रमाणे वागवणारे लोक हे अयोध्येत राहत होते, असे त्यांच्या शूरपणाचे वर्णन वाल्मिकींनी केलेले आहे. अशा बहुविध अंगाने फुललेल्या अयोध्येचे पालन करणाऱ्या राजा दशरथाचे, त्याच्या पौरुषाचे, सामर्थ्याचे, कर्तबगारीचे वर्णनही त्यात आहे. नंतरच्या लोककथांमध्ये त्यांना पुरेसा न्याय दिलेला नाही असे आपल्या लक्षात येते. रामायणात दशरथाचे वर्णन राजर्षी असे केलेले आहे. दशरथ तत्त्वज्ञानी तर होताच, शिवाय अनेक युद्धांमध्ये विजय मिळवणाराही होता. त्यातले काही तपशील आपण नंतर बघणार आहोत. राजाला एकट्याला काही राज्यव्यवहार चालवता येत नाही. त्यासाठी त्याला अनेकांची मदत घ्यावी लागते. त्याच्याबरोबर काम करणारी ही मंडळी कशी होती? रामायणाच्या सुरुवातीला जसा अयोध्येवर स्वतंत्र असा सर्ग आहे, दशरथावर स्वतंत्र सर्ग आहे, त्याचप्रमाणे अमात्य वर्णन म्हणून एक स्वतंत्र सर्ग आहे. नंतर छत्रपती शिवरायांनी अष्टप्रधान मंडळाची जी कल्पना पुन्हा व्यवहारात आणली, त्याचे रूप आपल्याला रामायणात पाहायला मिळते. कारण दशरथाचे सुद्धा अष्टप्रधान मंडळ होते. त्यांना अमात्य म्हणत असत. त्याची नावनिशिवार यादी दिलेली आहे. त्या यादीचे महत्त्व काय? किंवा संपूर्ण रामायणामध्ये नंतर जे तपशील येतात त्याचे महत्त्व काय? ब्रिटिश मंडळी इथे आली तेव्हाच्या त्यांच्या भारतीय लोकांशी वागण्याच्या ध्येय धोरणांमधले एक धोरण म्हणजे भारतीयांचा तेजोभंग करणे. त्याचा एक भाग असा की रामायणाच्या काळात भारतीय टोळ्याटोळ्यांनी राहणारे रानटी अवस्थेतील लोक होते. त्यांचा फारसा काही विकास झालेला नव्हता. त्यांची समाजव्यवस्था अपरिपक्व होती, असे दाखवण्याचा प्रयत्न केला गेला. रामायणाच्या कथेतले वाटेल ते धागे पकडायचे, त्यांनी भारतीयांची निंदा करायची. मूळ रामायणातले तपशील रानटी, प्राथमिक अवस्थेत असलेल्या समाजाचे असूच शकत नाहीत. रामायणात भरपूर वर्णनं आहेत. अष्टप्रधानांची रचना असेल, व्यक्तिगत वर्णन असेल, त्यांचे शब्द व्यवहार कसे होते त्याविषयी माहिती असेल. प्रशासन व्यवस्थेतल्या मंडळीचे वर्णन करताना फार चांगला शब्द जो रानटी अवस्थेतल्या समाजाला लागू पडणार नाही, अत्यंत उन्नत समाजालाच लागू पडेल, असा शब्द वाल्मिकींनी वापरलेला आहे. स्मितपूर्वाभिभाषिणाः म्हणजे हसून बोलणारे. सध्या आपल्याला शासकीय कार्यालयात गेल्यानंतर ज्याचा फारसा अनुभव येत नाही, अशा प्रकारची कार्यव्यवस्था सांभाळणारी ही माणसं होती. त्यांचे हे अंगवळणी पडलेले होते. किंबहुना ही भारताची परंपरा आहे असे आपण कशामुळे म्हणू शकतो? इतिहास तज्ज्ञांमधले वाद जरी आपण बाजूला सोडले तरी साधारणतः 3000 वर्षानंतर चंद्रगुप्ताचा काळ आला. रामायणाला आदिकाव्य म्हटलेले आहे. म्हणजे भारतीय परंपरेत आजही उपलब्ध असणारा हा पहिला विस्तृत असा ग्रंथ आहे. जसे गीतेच्या शेवटी त्या अध्यायाच्या थोडक्यात सार येतो, त्याप्रमाणे रामायणात त्या सर्गाचा शेवट करताना आदिकाव्य शब्दाचा उपयोग केला आहे. या आदिकाव्यामध्ये आपल्याला भरपूर तपशील पाहायला मिळतात. त्याची उजळणी जवळजवळ 3000 वर्षानंतर कौटिल्याच्या अर्थशास्त्रात पाहायला मिळते. कौटिल्याच्या अर्थशास्त्रातले पहिले प्रकरण काय असावे? ग्रंथाचं नाव अर्थशास्त्र आहे. लोकव्यवहार कसा असावा, राज्यव्यवहार कसा करावा, त्याला वाहिलेला हा ग्रंथ आहे. पण पहिल्या प्रकरणाचे नाव काय आहे? विनयाधिकरणम. विनयाधिकरणम म्हणजे विद्या, शस्त्रसंपत्ती या सगळ्या गोष्टी मिळवल्यानंतर लोकांचा व्यवहार सुसंस्कृत होण्यासाठी मानवी मनाची विशिष्ट जडणघडण असावी लागते.
नुसतेच सुशिक्षित किंवा विद्यासंपन्न असून चालत नाही. म्हणून विद्यासंपन्न शब्द नुसता वापरला जात नाही. विद्या विनयेन संपन्ने. विद्येनंतर जो विनय आवश्यक आहे, जी सुसंस्कृतता आवश्यक आहे, ती भारतीयांमध्ये आहे. हे भारतीय जीवनाचे वैशिष्ट्यच आहे. ते कौटिल्याने सांगितले. ही सुसंस्कृतता आपल्याला रामायणाच्या तपशिलामध्ये पावलोपावली पाहायला मिळते. या अमात्यांची ओळख करून दिल्यानंतर वाल्मिकी दशरथांच्या मनातली एक चिंता आपल्याला सांगतायत. ती अशी की अयोध्या असा लोकव्यवहार असून माझा राजवंश चालवणारा पुरुष अजून जन्माला आलेला नाही. ही चिंता रामकथेमध्ये पुन्हा पुन्हा येणाऱ्या त्या अष्टप्रधानातल्या सुमंताला बोलून दाखवलेली आहे. असेही म्हटले आहे की त्या चिंतेचे निराकरण करण्यासाठी मी असे करू का? या घराण्यामध्ये पुन्हा पुत्रजन्म होण्यासाठी, माझ्या मनाला चांगले वाटण्यासाठी मी एक यज्ञ करू का? आपल्या डोळ्यासमोर अलीकडच्या 5-6 शतकांच्या सरंजामशाहीचे एक प्रकारच्या आक्रमक, अरेरावी करणाऱ्या अशा प्रशासन व्यवस्थेचे चित्रच आज परिचित आहे. एखादा सार्वभौम सम्राट दुसऱ्याशी कसा विचारविनिमय करतो आणि त्यात तरलता कशी असते याची ओळख आपल्याला पुढच्या सर्गात करून दिलेली आहे. सुमंताला ती यज्ञाची कल्पना तर आवडतेच, पण सुमंत काय सांगतो? यात भारताच्या प्रशासन व्यवस्थेचे, राजव्यवस्थेचे, शिवाय अष्टप्रधान राजव्यवस्थेचे वैशिष्ट्य आहे. राजा स्वतःच निर्णय घेत नाही. राजा अष्टप्रधान मंडळाच्या कठोर निर्णयाचे पालन करतो. शिवाय अष्टप्रधान मंडळही स्वतंत्र नाही. आपण आपली एकमेकाशी पूरक अशी व्यवस्था कशी निर्माण केलेली होती ते पाहण्यासारखे आहे. या अष्टप्रधानांना मार्गदर्शन करणारे पुरोहित नेमलेले असतात. 2 पुरोहित राजा दशरथांचे आणि त्यांच्या अमात्याचे मार्गदर्शन करत असतात. एकाचे नाव वामदेव आणि दुसऱ्याचे नाव वसिष्ठ. वसिष्ठ आपल्यालासुद्धा सप्तर्षीमुळे परिचित आहेत. ऋषी परंपरेमध्ये ज्यांचे जीवन अत्यंत आदर्श मानले गेले आहे. म्हणून सुमंत जरी या कल्पनेला होकार देत असला तरी तो दशरथांना सांगतो की आपण या संदर्भात वसिष्ठांशी बोलूया. मग वसिष्ठांच्या बरोबर याची चर्चा होते. इथे आपल्याला पुन्हा आपल्या परंपरेमधल्या एका फार छान पद्धतीचा परिचय होतो. एखादी गोष्ट फार चांगली आहे असे म्हणताना आता मराठीत छान छान असे आपण म्हणतो. संस्कृतमध्ये त्याला साधू साधू असे म्हणतात. आपण भगवान बुद्धांवरील अलीकडच्या काही कविता ऐकलेल्या असतील तर त्यात भगवान बुद्धांच्या संपूर्ण आयुष्यामध्ये वेगवेगळ्या कथांमध्ये साधू साधू म्हणजे बरोबर आहे, ठीक आहे, चांगले आहे असे शब्दप्रयोग आढळतात. म्हणजे हे शब्दप्रयोग आतापर्यंत प्रचलित होते. काळाच्या ओघात ज्या परंपरांना उजाळा देण्याची आवश्यकता आहे त्यात साधू साधू हा शब्द आहे. आपल्या संसदेत, विधानसभेत, मोठ्या परिषदांमध्ये, सभांमध्ये काय दिसते? आजही आपण विधानसभेमध्ये गेलो तर त्या ठिकाणी सत्तेत असलेला आणि सत्तेत नसलेला पक्ष यांच्या पाट्या लावलेल्या दिसतात. एका बाजूला लिहिलेले असते आहे रे आणि दुसऱ्या बाजूला लिहिलेले असते रे नाही रे. संसदेतसुद्धा प्रत्यक्षात वाक्प्रयोगही तोच केला जातो. आपल्या परंपरेतला वाक्प्रयोग काय होता? ज्यावेळी ही सगळी संकल्पना त्या अष्टप्रधानांच्या आणि पुरोहितांच्या समोर मांडण्यात आली तेव्हा पहिल्यांदा कल्पना चांगली वाटली म्हणून ते साधू साधू असे म्हणाले. आणि नंतर जेव्हा अश्वमेध करायचा यज्ञ करायचा असे ठरले, त्याचे तपशील ठरले, कुठे करायचा ते ठरले, तेव्हा त्याला अनुमोदन देताना त्यांनी म्हटले तथास्तु. हा शब्द आपल्या संस्कृत वाङ्मयामध्ये रूढ झालेला आहे. त्याचे आजच्या लोकव्यवहारात सुद्धा पुनर्जीवन होणे आवश्यक आहे, शक्य आहे. म्हणजे जेव्हा एका कार्यकृतीबद्दल त्या परिषदेचे एकमत होते, आपल्याला तसे करायचे आहे
असा निर्णय व्यक्त करायचा असतो, त्यासाठी शब्दप्रयोग आहे तथास्तु. या लोकजीवनातले खास काळजेसुद्धा आपल्याला असे दाखवतात की ज्या पद्धतीने रामायणाचे इंग्रजीत रूपांतर करण्यात आले किंवा तो एक प्राथमिक अवस्थेतला समाज असे ठरवण्याचा विकृत प्रयत्न झाला, त्या प्राथमिक अवस्थेत शब्दांच्या उपयोगामध्ये इतकी तरलता असू शकत नाही. आपण कोणी जर अयोध्या पाहिली नसेल तर अवश्य पहा. अयोध्या ही शरयू नदीच्या दक्षिण तीरावर आहे. पहिल्या बैठकीत असे ठरले की हा यज्ञ शरयूच्या उत्तर तीरावर करायचा, कारण यज्ञाला विस्तृत जागा लागते. आपल्याला परिचित असलेली यज्ञ प्रक्रिया म्हणजे जसे आपल्या घरामधली वेगवेगळ्या संस्कारामध्ये किंवा काही सार्वजनिक समारंभामधली अशी आहे. म्हणून या सभेने निर्णय घेतला, ठीक आहे, अश्वमेधाचा अश्व मोकळा सोडायला लागतो, त्याला इकडे तिकडे इकडे की तिकडे असे सांगायचं नसतं. तो अश्व आपल्या इच्छेप्रमाणे फिरत असतो, पण त्याच्या संरक्षणासाठी एक चमू दिलेला असतो आणि एक आचार्य दिलेले असतात. म्हणजे त्यात सगळ्यांचं मार्गदर्शन करणारे त्याच्याबरोबर फिरत असतात आणि एका वर्षाने त्या मोकळेपणाने फिरणाऱ्या अश्वाला परत आणायचं असतं. मग यज्ञयागाचा औपचारिक मंत्रांचा विधी सुरू होतो. तेव्हा अशा प्रकारे समर्थाधिष्ठित म्हणजे त्याच्याबरोबर असे अत्यंत शूर असे सैन्य दिलेले असते. त्याला कोणी जरी अडवले तरी त्याचे पारिपत्य करण्याचे सामर्थ्य त्याच्यात हवे, म्हणून त्याला म्हणायचे समर्थाधिष्ठित. असा अश्व विमुच्यताम, सोडा, असा निर्णय झाला आणि त्याला तथास्तु म्हणून सभेने आशीर्वाद दिला. अशा प्रकारे अश्वमेधाचा घोडा सोडण्यात आल्यानंतर दशरथ महाराज हे आपल्या सभागृहातून घरी येतात. रामायणातल्या सगळ्या वर्णनावरून आपल्या लक्षात येते की जसे आज राज्यपालांचे किंवा मुख्यमंत्र्यांचे घर वेगळे अंतरावर असते आणि प्रत्यक्ष कामाची जागा सभागृह हे वेगळे असते, तशीच व्यवस्था त्यावेळेलाही होती. त्यामुळे ही सभा आटोपून निर्णय करून अश्व सोडायचा आदेश देऊन जेव्हा दशरथ घरी परत आले तेव्हा पहिल्यांदा ते आपल्या पत्नीशी बोलले. आता आपल्याला सगळ्यांना दीक्षा घ्यायची आहे. आपल्या भाषेमध्ये दीक्षित हा शब्द वेळोवेळी येतो. दीक्षित म्हणजे जी मंडळी यज्ञाची दीक्षा घेतात किंवा ज्यांना दीक्षा घ्यायची आहे ते. आपल्या भाषेमध्ये या दीक्षित व्यक्तींच्या आयुष्याचे, दिनचर्येचे, खाण्यापिण्याचे काही नियम असतात. ते नियम पाळायला प्रारंभ करावा लागतो. जे नियम पाळू शकतील तेच नंतर यज्ञ करू शकतात. आज आपण यज्ञ करतो. आपल्या या लग्नामध्ये सुद्धा आपल्या विधीचा भाग म्हणून आपण हवन करतो. त्याच्यात सुद्धा सकाळी आपल्याला पुण्याहवाचन करायला लागते. ती एक प्रकारची छोटीशी दीक्षाच असते. तेव्हा दीक्षित होणे, व्रतस्थ असणे हा या सुसंस्कृत समाजरचनेचा मूलभूत पाया होता. कुठलेही काम एक प्रकारचे व्रत म्हणून स्वीकारणे, एक प्रकारची दीक्षा घेणे आणि तसा संस्कार आपल्या मनावर किंवा सार्वजनिक जीवनावर करणे याची तेव्हा आवश्यकता होती. म्हणून दशरथ महाराज घरी आल्यानंतर आपल्याला आता दीक्षित व्हायचे आहे असे आपल्या पत्नींना सांगतात. आता एवढ्या मोठ्या यज्ञासाठी मार्गदर्शन करणारा चांगला जाणकार त्यांना पाहिजे होता. मग हा जाणकार कुठे असेल? वस्तुतः वसिष्ठ, वामदेव हे त्यांच्याबरोबर होतेच, पण कुठलाही अभिनिवेश न बाळगता दशरथांना सुचवण्यात आलं की त्यावेळेस अंगदेश म्हणजे पुढे जिथे कर्ण जन्माला आला, कर्णाचं राज्य म्हणजे आताच्या बिहारचा भाग असलेला अंगदेश आहे. त्या अंगदेशामध्ये रोमपाद नावाचा राजा होता. त्या राज्याच्या परिसरात राहणारा, परंतु ज्याचे संपूर्ण आयुष्य वनामध्ये गेले आहे, ज्याला नागरी जीवनाचा फारसा अनुभव नाही, असा ऋष्यशृंग नावाचा मुनी होता. या ऋष्यशृंगानंतर अत्यंत घाणेरड्या पद्धतीनं लिहिले गेले आहे. त्याच्या नावाचा विपर्यास केला गेला आहे, पण मूळ वर्णन आपल्याला वाल्मिकी रामायणात वाचायला मिळते. म्हणून
मूळ ग्रंथ पाहिल्याविण असे रामदास स्वामी सांगतात. त्याप्रमाणे आपल्याला जेव्हा जेव्हा शंका येईल तेव्हा आपण मूळ ग्रंथाकडे गेले पाहिजे. ऋष्यशृंग हा ब्रह्मवेत्ता आणि वेगवेगळी गोष्टींमध्ये अत्यंत निष्णात असा ऋषी होता. ज्यांना भारतीय समाजरचना माहिती नाही त्यांनी भारतीय समाजरचनेवर विकृत विचारांनी लिहिण्याचा प्रयत्न केल्यामुळे ही ब्राह्मणांनी दिशादर्शन केलेली समाजरचना आहे असा चुकीचा समज पसरवला गेला. ही समाजरचना ब्राह्मणांनी लिहिलेली किंवा ठरवलेली नाही आहे. कोणत्याही वर्णातून आलेल्या ऋषींनी जी समाजरचना ठरवली, समाजरचनेचे जे नियम केले, जी व्यवहार व्यवस्था आखून दिली, त्याचे पालन करण्याची सगळ्या वर्णांनी त्याच्या परीने जबाबदारी उचललेली आहे. ही ऋषीप्रणीत समाजरचना आहे. त्यामुळे जेव्हा केव्हा अडचण येईल, जेव्हा जेव्हा मार्गदर्शनाची गरज वाटेल, तेव्हा त्या काळातली वेगवेगळी मंडळी, मग ती व्यापारी, क्षत्रिय, शूद्र असोत अथवा ब्राह्मण असोत, त्यांनी पुन्हा पुन्हा या ऋषींना आवाहन केलेले आहे आणि ऋषीच्या मार्गदर्शनाखाली त्या त्या वेळच्या समस्या सोडवल्या आहेत किंवा त्या त्या वेळच्या कार्यक्रमाची रचना केलेली आहे. त्याप्रमाणे ऋष्यशृंगांना अयोध्येत आणायचे ठरले. त्यांच्यावरती 3 सर्ग आहेत. आज आपण ते 3 सर्ग डावलून पुढे जाणार आहोत. वाल्मिकी रामायणाचा ऊहापोह करताना ज्या काही अडचणी येतात त्यातील मुख्य अडचण अशी की हजारो वर्षे काही प्रमाणात मुखोद्गत करून, काही प्रमाणात हस्तलिखित, काही पोथ्या उपलब्ध करून वाल्मिकी रामायण आपल्यापर्यंत पोहोचलेले आहे. त्यामुळे मधल्या या हजारो वर्षाच्या काळात पाठभेद निर्माण झालेले आहेत. केवळ 300 वर्षापूर्वीचे शिवाजी महाराज आपल्याला इतक्या जवळचे आहेत, इतके आवडते आहेत, पण त्यांच्या जन्मतिथीबद्दल सुद्धा वाद होताना दिसतो. तर जवळजवळ 5 ते 7 हजार वर्षापूर्वी ज्या घटना घडून गेल्या, ज्याचे तपशील रामायणात आहेत, ते तपशील पुढच्या पिढींना देताना अनवधानाने किंवा काही वेळा जाणून बुजून त्याच्यात प्रक्षिप्त मुळात नसलेलाच भाग आलेला आहे. हे आपल्याला कशावरून कळते? कारण की स्वतः वाल्मिकीने 4थ्या सर्गामध्ये रामायण किती मोठे असणार आहे हे आपल्याला सांगितलेले आहे. ज्या प्रतीच्या आधारे आज आपण विवेचन करतो आहोत, ही प्रत कुणी निर्माण केली? काशीला पंडित पुस्तकालय आहे, म्हणजे तिथल्या जाणकारांची संघटना आहे असं आपण समजूया. त्यांच्यातर्फे आपल्या मूलभूत ग्रंथांचे प्रकाशन केले जाते. त्या संस्थेने केलेल्या प्रतीचा आधार घेऊन आपण चर्चा करत आहोत. त्या प्रतीमध्ये 667 सर्ग आहेत. वाल्मिकीने 4थ्या सर्गामध्ये लिहिलेले आहे, रामायण चतुर्विंशती सहस्त्राणी 24,000 श्लोकांचे आहे. त्यात सर्ग शतांपंच म्हणजे 500 सर्ग आहेत. आजच्या उपलब्ध प्रतीतल्या सर्गांची संख्या 667 आहे. आता हा इतिहासांच्या अभ्यासकाचा विषय आहे, पण आपल्याला माहिती असावी म्हणून सांगितलं. दुसरी एक शक्यता अशी आहे की रामायणातच वर्णन करताना स्वतः वाल्मिकीने पहिली कांडे झाल्यानंतर उत्तरकांड लिहिलेले आहे. त्यातले सर्ग मोजलेत की नाही हा मात्र त्याच्यात काही खुलासा होत नाही. ते आज सांगता येत नाही. तिथे साधारणतः 110 सर्ग आहेत. म्हणजे जरी ते पहिल्या 500 सर्गामध्ये आपण मिसळवले तरी 670 संख्या ही भरतच नाही. याचा अर्थ काही सर्गच्या सर्ग वाल्मिकीने लिहिले असण्याची शक्यता नाही असे अनेक जाणकारांचे, साहित्यकारांचे, इतिहासकारांचे म्हणणे आहे. आता आपला विषय चालू आहे ऋष्यशृंगाच्या आख्यानाचा. त्या सर्गाचे नावच मुळी ऋष्यशृंग उपाख्यान म्हणून दिलेले आहे. अशी उपाख्याने रामायणामध्ये आपल्याला वेळोवेळी भेटणार आहेत. खरं तर हा अभ्यासकांचा विषय आहे की उपाख्याने मुळात वाल्मिकींनीच लिहून त्यांच्यात संग्रहित केलेली होती की कोणीतरी आपल्या पौराणिक कथांमधून त्या त्यावेळी जिथे जिथे संबंध आले त्या संबंधाचा खुलासा करण्यासाठी घातली. दुसरा एक मुद्दा असा की जे सर्ग नंतर घालण्यात आले ते केव्हा? अभ्यासक सांगतात की मूळ वाल्मिकी रामायण हे जवळजवळ 7,000 वर्षापूर्वी लिहिले गेले.
पण उपलब्ध पुराणांची संरचना साधारणतः बुद्ध जन्माच्या आधीची केव्हा तरी आहे. त्यातही काही मतभेद आहेत, ते आपण सोडून देऊ. इतक्या पूर्वीच्या काळातल्या रचनांच्या तपशिलामध्ये किती अचूक आणि किती बरोबर आहेत हे इतिहासकारांना, साहित्यकारांना आज सांगता येणे फार अवघड आहे. तिसरी अडचण म्हणजे मधल्या काळात रामायणाचा भारतभर वेगवेगळ्या ठिकाणी प्रसार होत असताना आपणही सामाजिक दृष्टीने वेगवेगळ्या अवस्थातून गेलेलो आहोत. त्यातील काही अवस्था निराशेच्या होत्या. 2-3 दशके शृंगारप्रवण शतके होऊन गेलेली आहेत. त्या शृंगाराचे उदात्तीकरण नंतर झालेले आहे. पण या वेगवेगळ्या कालखंडातून जात असताना या कालखंडाच्या काही छटा, काही प्रतिबिंब प्रक्षिप्त सर्गाच्या रूपाने रामायणात आहेत का? आज आपण त्या तपशिलात जायचे काही कारण नाही. आपण मुख्यतः लोकव्यवहार आणि सांस्कृतिक धागा घेऊन पुढे जाणार आहोत. कारण मी काही त्याचा त्या अर्थाने अधिकारी व्यक्ती नव्हे. हे कोण म्हणतंय? चितळे सर. पण त्या वृक्षशृंगाच्या आख्यानामध्ये आलेले श्लोकच्या श्लोक नंतर पुढच्या सर्गांमध्ये आपल्याला पुन्हा आलेले दिसतात. याचा अर्थ हा मधला भाग कोणीतरी नंतर पालुपद म्हणून जोडण्याची शक्यता आहे. म्हणून तो आपण सोडून देऊ. त्यातला मुख्य भाग बघू. ऋष्यशृंगाला या अश्वमेध यज्ञाच्या मार्गदर्शनासाठी पाचारण करण्यात आले. ते त्यावेळची अत्यंत जाणकार ऋषी होते. नंतर ते अयोध्येमध्ये येऊन दशरथाबरोबर राहिले होते. इथून आता पुढे आपण मूळ विषयाकडे येऊ. मार्गदर्शनामध्ये त्यांनी तपशील ठरवले. अश्वमेधाचा घोडा पाठवणे, त्याला हिंडवणे हा एक भाग झाला. पण अश्वमेध यज्ञासाठी स्वतंत्र नगरी वसवायला लागते. अयोध्या मात्र दक्षिण तीरावर असल्याने उत्तर तीरावर स्वतंत्र यज्ञनगरी वसवण्यात आली. यज्ञवाटक असे त्या नगरीचे नाव आहे. वाटिका आपल्या मराठीतही प्रचलित असलेले ओळखीचे शब्द आहेत, ज्याला आजच्या परिभाषेत शिबिर असं म्हणूया. शिबिरे भरवली जातात तेव्हा तात्पुरती रचना केली जाते. पण त्या येणाऱ्या लोकांचे महिनाभराचे, 2 महिन्याचे, आठवड्याचे आयुष्य निरामयपणे चालावे अशी व्यवस्था करायला लागते. जेवणा खाण्याची, राहण्याची, झोपण्याची व्यवस्था असलेले असे लक्षावधी लोकांचे अश्वमेधाचे शिबिर शरयू नदीच्या उत्तरेला वसवणे हे पहिलं काम होतं. आपल्याला आश्चर्य वाटेल, पण या कामाची जबाबदारी देताना लाखो विटा आधी तयार करा असे विटा पाडण्यापासूनचे आदेश देण्यात आले. म्हणजे त्या केवळ यज्ञवेदीसाठीच नव्हे, तर ज्या तात्पुरत्या व्यवस्था करायच्या आहेत त्यांच्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची बांधकामाची सामग्री लागणार आहे. म्हणून आपल्या भारतीय परंपरेमध्ये विश्वकर्मा, स्थपती हा एक मानाचा विषय होता. त्यामुळे सर्वप्रथम स्थापत्य तज्ज्ञांना निमंत्रित करण्यात आले. स्थापत्ये निष्ठितांचैव म्हणजे नुसती पदवी घेतलेली नाही, स्थापत्यामध्ये मुरलेले लोक असा मराठीत अनुवाद होतो. त्या लोकांना सर्वप्रथम बोलवण्यात आले आणि त्यांच्याबरोबर वृद्ध ब्राह्मणांनाही बोलवण्यात आले. कर्मांतिकान म्हणजे कामगार, तसेच हजारो कामगारांना बोलवण्यात आले. कर्मांतिकान, शिल्पकार आणि शिल्पी हे 2 शब्द आजही आपल्या परिभाषेत आहेत. त्यातले वाद आपल्याला माहिती असतील. पॉलिटेक्निक किंवा टेक्निशियन, इंजिनियर यांच्यात वाद आहे. कारण एक पदवीधर अभियंता, दुसरा पदविकाधारक अभियंता. पण वाईट वाटायचं काही कारण नाही. हाच वाद वाल्मिकीच्या काळातही होता. शिल्पकार आणि शिल्पी. शिल्पी हा ज्येष्ठ, श्रेष्ठ, तात्विक मार्गदर्शन करणारा, त्या रचनेत मूलभूत संकल्पना ठरवणारा, आणि शिल्पकार म्हणजे प्रत्यक्ष त्या अंमलात आणणारा, असे 2 वर्ग होते. या दोन्ही वर्गांना कामगारांच्या बरोबरीने निमंत्रण देण्यात आले. त्यांना काय सांगण्यात आले? आपल्याला अशी घरे बांधायची आहेत की जी मंगलकारी असतील, राहायला सुखसोयीने युक्त असतील
आणि त्यासाठी शब्द वापरला आहे शुभाहा शतशः शुभाहा. आणि येणारे लोक कोण आहेत? दूरदूरचे राजेसुद्धा त्या यज्ञासाठी येणार आहेत. त्यांची राहायची व्यवस्था इथे करायची आहे. त्यामुळे सगळ्या सोयींनी युक्त अशी घरबांधणी त्या कामगारांना करायची आहे. निमंत्रणे कोणाला कोणाला द्यायची आहे त्याची यादी झाली. ते येणारे लोक आपले हत्ती घोडे घेऊन येणार. त्यांची राहायची व्यवस्था नुसतीच घरे बांधायची नाही, तर सध्या आपण घरे बांधतो, पण आपल्याकडे काम करणारा जो कामगार वर्ग आहे तो कुठे राहील याचा आपण अजिबात विचार करत नाही. साकल्याने नगररचनेचा विचार न झाल्यामुळे केवळ जो श्रीमंत धनी चांगला वर्ग आहे याच्यासाठी नगररचना कशी असावी विचार न झाल्यामुळे केवळ श्रीमंत चांगला वर्ग आहे याच्यासाठी नगररचना कशी असावी, रस्ते कसे असावेत एवढाच विचार झाल्यामुळे, तसेच त्याच्या पूरक व्यवस्थाचा विचार न झाल्यामुळे आजच्या नगररचनेमध्ये आपल्याला विकृती दिसून येतात. या विकृती आपल्याला अयोध्येच्या वर्णनामध्ये किंवा जी यज्ञनगरी वसवण्यात आली त्यात दिसून येत नाहीत. कारण या सगळ्या तपशिलांकडे लक्ष देणारी जागरूक अमात्य संस्था ही त्यावेळी कार्यरत होती. कौटिल्याने जे पहिले विनय प्राधिकरण दिलेले आहे त्यात ज्याचा अंतर्भाव करता येईल अशा सगळ्या सूचना आहेत. येणाऱ्या लोकांच्या जेवणाची झोपायची जी व्यवस्था कराल हा मान राखला गेला पाहिजे अशा त्या सूचना होत्या. ही मंडळी आल्यानंतर तुम्ही त्यांना आभूषणे वस्त्रे कसे द्याल, ते कसे द्यायचे, विधिवत सत्कृत्य म्हणजे जो घेणारा माणूस आहे त्याचा मान राखला जाईल, त्यात त्याला सत्कार वाटेल अशा पद्धतीनं द्यायचं आहे. मूळ शब्द फार महत्त्वाचे आहेत. विधिवत सत्कृत्य न तू लीलया, म्हणजे एक माणूस थप्पी लावून बसलेला आहे, येईल त्याला धोतर देतो आहे असं नाही आहे. प्रत्येकाचा व्यक्तिगत सत्कार करून त्या गोष्टी त्यांना द्यायच्या आहेत. त्यांच्यात जे शिल्पिनः म्हणजे जे शिल्पी लोक येतील तेषामपि विशेषेण पूजा कार्या, त्यांचा विशेष सत्कार करा, पूजा करा. भारतीय परंपरेत अग्रपूजेचा मान विश्वकर्माला आणि शिल्पीला देण्यात आलेला आहे. कारण आपले वास्तव्य आणि सुख त्या व्यवस्था किती सक्षम आहेत यावर अवलंबून असते. म्हणून या सगळ्यांमध्ये तपशिलांमध्ये शिल्पी लोकांची पूजा करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. नंतर सुमंताला बोलावून वसिष्ठाने आदेश दिला की पृथ्वीवर जे जे कोणी सत्वर्जने राजे आहेत त्यांना निमंत्रणे पाठवा. सर्व देशांमधील हजारोंच्या संख्येने ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र यांनाही सत्कारपूर्वक बोलावून घ्या. चारही वर्णाला सामाजिक मंचावर समानपणे वागवले जात. याचेच हे रामायणातील उदाहरण आहे. पुढे वसिष्ठ सांगतात, मिथिलापती जनक राजाला व काशीच्या राजाला मात्र तू स्वतः जाऊन घेऊन ये. कैकई देशाचा राजा, कैकईचे वडील हे दशरथांचे सासरे आहेत. ते वृद्ध आहेत, त्यांनाही त्यांच्या मुलासह आण. तसेच पूर्वेकडचे, पश्चिमेकडचे, सौराष्ट्रातले, दक्षिणेतले जे जे म्हणून स्नेही राजे आहेत त्यांना सत्वर आपापले बंधुजन आणि अनुचर यांच्यासह दूत पाठवून आणून घे. सुमंताने आदेशाप्रमाणे तत्काळ कारवाई केली. माणसे पाठवली आणि स्वतः देखील दिलेल्या कामगिरीवर निघाला. इकडे यज्ञक्षेत्री काय काय प्रगती होत आहे याची माहिती त्या कामावरचे कामगार वसिष्ठांना येऊन सांगत होते. असेच काही दिवस गेले. राजा दशरथ राजाला भेट देण्यासाठी अनेक राजे रत्न घेऊन राजे यज्ञक्षेत्री येऊन पोहोचू लागले. त्यांचा यथोचित सत्कार झाला. संपूर्ण यज्ञाची पूर्वतयारी होत आली आहे हे पाहून मोठ्या आनंदाने वसिष्ठाने दशरथ महाराजांना सुचवले की आपणही यज्ञभवनात येऊन पोहोचावे. मग वसिष्ठ आणि ऋष्यशृंग यांच्या मागोमाग ज्येष्ठ ब्राह्मणही यज्ञवाटिकेत येऊन पोहोचले. दशरथ महाराजही आले. आपल्या पत्नीसह यज्ञदीक्षा घेऊन ते व्रतस्थ झाले. आपल्या भ्रमंतीचे वर्ष पूर्ण करून यज्ञाचा घोडाही शरयूच्या उत्तर तीरावर यज्ञक्षेत्री परत आला. मग विधीला अनुसरून यथासांग यज्ञ सुरू झाला. गीतिभीर
मधुरैः स्निग्धैः मंत्राद्वारे. देवतांचे आवाहन केले गेले. यज्ञात मंत्र गायचे असतात. त्यात रसाळ गोडवा असायला लागतो. त्याप्रमाणे सर्व होत असल्यामुळे सर्वत्र मंगल वातावरण होतं. ब्राह्मणा भुज्यते नित्यं श्रमणा भुज्यते तथा. स्त्रियो बालस्थैथैव च. ब्राह्मण, तापसी, श्रमिक, स्त्रिया, बालके सर्व जेवून तृप्त होत होते. पर्वतप्राय अन्नकोट सर्वत्र रचलेले दिसत होते. दीयताम दीयतामन्नम वासांसी विविधानि च. अन्न कपड्याचे वाटप करा असे तेथे सांगितले जात होते. एका बाजूला स्वादिष्ट अन्नामुळे सर्व पाहुणे खुश होत होती, तृप्त होत होती. जाणकार विविध विषयावर चर्चा, वादविवाद यातही मग्न होते. दुसऱ्या बाजूला यज्ञ प्रक्रिया ही पद्धतशीरपणे पूर्ण होत होती. यज्ञ संपल्यावर दशरथ महाराजांनी यज्ञकर्त्या ऋत्विजांना राजाला म्हणाले, यज्ञकर्ते आपले सर्व राज्य समर्पित केले. ऋत्विभ्यो ही ददौ राजा धरांताम कुलवर्धनः. त्यावेळी ते यज्ञकर्ते ऋत्विक राजाला म्हणाले, या राज्याचं आम्ही काय करणार? आम्ही तर सदैव स्वाध्यायात गुंतलेले असतो. आम्ही या राज्याचे पालन नाही करू शकणार. भवानेह मनी कृष्णामेको रक्षितुमर्हती. या साऱ्या पृथ्वीला तूच सांभाळू शकशील. मग त्यांच्या इच्छेप्रमाणे त्यांच्या उपयोगासाठी दशरथ महाराजांनी केवळ असंख्य गायी अर्पण केल्या. त्या सर्व वसिष्ठ आणि ऋष्यशृंग यांना प्रथम अर्पण करून मग त्या यज्ञकर्त्यांनी नियमानुसार आपापसात वाटून घेतल्या. तेथे नंतर जन्मलेल्या ब्राह्मणांना भरपूर प्रमाणात सुवर्णदक्षिणा वाटली. सर्वांना दशरथ महाराजांनी साष्टांग दंडवत घातला. तेव्हा ऋष्यशृंगाने दशरथाला आशीर्वाद दिला की राजा, तुला कुलकीर्ती वाढवणारे 4 पुत्र प्राप्त होतील. त्या आशीर्वादाला अनुसरून महर्षी ऋष्यशृंगाने दशरथाकडून पुत्रेष्ठी यज्ञही करून घेतला. त्यावेळी ज्या देवता उपस्थित झाल्या त्यांनी ब्रह्मदेवापुढे निवेदन केले की आपल्याला वर प्राप्त झाल्याने रावण नावाचा राक्षस आता आम्हाला सर्वांना फार त्रास देतो आहे. त्याचा काहीतरी बंदोबस्त करायला हवा. वधार्थ तस्य भगवान उपायम कर्तुमर्हसी. त्याच्या वधाची काहीतरी व्यवस्था करावी. देव, गंधर्व, यक्ष यांच्याकडून नव्हे तर मानवाकडूनच त्याचा वध व्हावयाचा आहे. एवढ्यात भगवान विष्णूसुद्धा तेथे येऊन पोचले. त्यांना सर्वांनी विनंती केली की दशरथ महाराजांच्या ज्या 3 पत्नी आहेत त्यांच्या पोटी आपणच पुत्ररूपाने अवतार घ्यावा. तत्र त्वं मानुषे भूत्वा प्रबुद्धं लोककंटकम समरे जही रावणम. लोकांना संत्रस्त करणाऱ्या रावणाला आपणच मानवरूपात येऊन ठार करावे. सर्व मुनिगण मिळून हीच प्रार्थना करण्यासाठी आम्ही येथे आलो आहोत. तेव्हा विष्णूने प्रतिसाद दिला की आपण भीती बाळगू नये. सर्व ज्ञाती बांधवासह युद्धात मी रावणाला ठार करेन आणि या पृथ्वीचे पालन करण्यासाठी मानव रूपात दीर्घकाळ राहीन. मग भगवान विष्णूंनीही विचार केला की मानव रूपात यावयाचे खरे, पण ते तरी कसे? तेव्हा त्यांना दशरथ राजाची आठवण झाली. ते अंतर्धान पावले आणि जो यज्ञ चालू होता त्या यज्ञ शिखांमधून प्रगट झाले. दशरथ राजाला म्हणाले, इदम तू नरशार्दूल पायसम देवनिर्मितम प्रजाकरम गृहाणत्वम धनमारोग्यवर्धनम. ही देवनिर्मित खीर अपत्य प्राप्ती देणारी व आरोग्यवर्धक आहे. ती घे आणि आपल्या पत्नींना खायला दे. त्यांना पुत्र होतील. विष्णूंनी पुढे केलेली खिरीचे सुवर्णपात्र घेऊन ते मस्तकावर धरून दशरथ महाराजांनी यज्ञाला प्रदक्षिणा घातली. यज्ञ समाप्ती होऊन भगवान विष्णू अंतर्धान पावले. दशरथ महाराज तो पायस कलश घेऊन घरी परत आले व कौसल्याला म्हणाले, पुत्रप्राप्ती करून देणारा हा पायस प्रसाद घे. त्या पायसाचा निम्मा भाग कौसल्याला दिला. उरलेल्यातला अर्धा भाग म्हणजे एकूणातील 1/4 भाग नंतर सुमित्रेला दिला. त्यातून राहिलेल्यातील अर्धा भाग म्हणजे एकूणातील 1/8 भाग कैकेयीला दिला व उरलेला शेवटचा 1/8 भाग पुन्हा
सुमित्रेची आठवण करून तिला दिला. या तिघींनाही खूप आनंद झाला. लवकरच तिघींनाही दिवस राहिले आणि दशरथ महाराजांनाही खूप आनंद झाला. पुढे इथे आपले 16 सर्ग संपलेत. आता इथून पुढे 17 ते 21 असे 4 सर्ग हे तिसऱ्या प्रवचनामध्ये येणार आहेत. तोपर्यंत नमस्कार. आवडत असेल तर निश्चित प्रतिक्रिया द्या. तुमच्या प्रतिक्रिया या निश्चितच माझ्यासाठी प्रोत्साहन करणाऱ्या असतील. हे संपून श्रीरामचरणी हा अध्याय समर्पित करतो आणि गुरूंना साक्षात वंदन करतो. धन्यवाद.